नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर आज आपण घेणार आहे शोल्डर वर्कआउट. सो त्यासाठी आपण स्टार्टिंग केली आहे स्ट्रेचिंग आहे आणि सोबतच वॉर्मअप पण करून घेतला आहे आपण. तर वॉर्मअपसाठी आपण घेतलेत पुशअप्स आणि पुलअप्स. तर हे सगळं करून झाल्यानंतर आपण डायरेक्टली आता सेटला सुरुवात करणार आहोत. तर मग आता तर आपण पहिला सेट घेतोय हा डंबेल प्रेस ओव्हरहेड. तर यासाठी तुम्ही लाईट किंवा हेवी वेट दोन्ही घेऊ शकता जसं तुम्हाला सुटेबल असेल. या वर्कआउटमध्ये तुम्ही फोकस करणार आहे लॅटरल डेल्ट आणि फ्रंट डेल्ट दोन्ही एकाच टायमिंगला तुमचे होऊ शकतात. थोडेसे फक्त हँडची मुवमेंट थोडीशी पुढे किंवा मागे करावी लागेल, बाकी काही नाही. तसेच तुम्हाला वरती वेट घेऊन जाण्यासाठी आधी तुम्ही तुमच्या थाईजवरती ठेवून मग थाईच्या हेल्पने ते वरती पुश करा, म्हणजे तुम्हाला थोडासा सपोर्ट मिळतो. याचे घ्यायचे तुम्हाला 3 सेट. रेपिटेशन हे कमी किंवा जास्त करू शकता डिपेंडिंग ऑन तुम्ही जेवढं वेट घेतलं त्याच्यावरती किंवा पुढच्या सेटला तुम्ही वेट किती वाढवणार. यानंतर ना आपण नेक्स्ट सेट घेतोय फ्रंट राईज डंबेल आणि सिंगल हँडेड. सो सिंगल हँडने तुम्हाला बॅलन्स करायला सोपं जातं आणि तुम्ही जास्त वेट घेऊन मारू शकता. थोडक्यात याचं सुद्धा सेम करायचंय जसं आपण बाकीच्या सेटचं करतो. वेट वाढवा आणि रेपिटेशन्स कमी करा, किंवा वेट तेवढंच ठेवा पण रेपिटेशन्स वाढवत राहा, किंवा मग रेपिटेशन्स तेवढे ठेवू शकता तुम्ही जसं तुम्हाला सोपं पडेल. पण मॅक्झिममली ट्राय करा की वेट वाढवताल आणि रेपिटेशन्स कमी कमी करत जाताल, त्यामुळे जास्त स्ट्रेस बसतो. या वर्कआउटने मेनली तुमचे ट्रॅप्स ट्रेन होतील, त्यासोबतच तुमचे डेल्ट पण होतील, पण रिअर डेल्ट होतील फक्त जास्त. तसेच ट्रॅप्सवरती सगळ्यात जास्त स्ट्रेस येईल जर तुम्ही तो फोकस करू शकत असाल तुमची ती मसल. या सेटला तुम्हाला मोटिवेशन द्यायला मी एक तुम्हाला गाणं ऐकवतोय, तर ते म्हणजे गिरीश का गाना सुनेगा. गिरीश का सुनेगा. दिल ना दिया दिल ना लिया तो बोलो ना का किया. ले बेटा आकी दुनिया में भी अगर ले बेटा प्यार न किया तो क्या किया. ले बेटा आकी दुनिया में भी अगर ले बेटा. आणि हे सॉन्ग ऐकून मला भलतंच असं काही मोटिवेशन आलंय, त्यामुळे मी जर्किन वगैरे काढून एकदम बिअर बॉडीमध्ये वर्कआउट करायचं ठरवलं पूर्ण. पण शेवटी तुम्हाला कितीही मोटिवेशन भेटलं, तुम्ही किती अँगरमध्ये असाल, रागात असाल, किती तुम्हाला वेट मारायची इच्छा झाली, तरी तुमचा फॉर्म हा खराब होऊ द्यायचा नाही. जर तुमचा फॉर्म खराब झाला तर तुम्हाला इंजुरी होणं हे साहजिक आहे, आणि त्यानंतर तुम्ही कोणालाही बोलू शकत नाही तुम्ही काहीतरी चुकीचा सेट सांगितलाय म्हणून. त्यामुळे काळजीपूर्वक वेट घ्या आणि काळजीपूर्वक वर्कआउट करा. तर आता पुन्हा येऊयात आपल्या वर्कआउटकडे. तर आपला नेक्स्ट सेट आहे अपराईट रोज. तर यामध्ये सुद्धा तुमचे ट्रॅप्स ट्रेन होतील, सोबतच तुमचे लॅटरल डेल्ट जास्त ट्रेन होतील. फक्त एवढीच काळजी घ्या, तुमचे एल्बोज म्हणजे तुमचे कोपरे हे वेटला टच करणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला इंजुरी होऊ शकते किंवा पुश होऊ शकतं. तसेच ते तुमचे एल्बोज हे मॅक्झिममली जेवढे वरती घेता येतील तेवढे ट्राय करा, ना की फक्त वेट लिफ्ट करायचा ट्राय करा. तर हा सेट झाल्यानंतर आपण दुसरा सेट घेतोय पुढचा. तर जिममध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही वेट शोधणं, आणि ते आपल्याला भेटलेलं लगेच, कारण की व्हिडिओ काढायचा म्हटल्यावरती आधीच काढून ठेवलेलं असतं आपण. तर आपण नंतर घेतोय फ्लाय. तर हा मेन सेट आहे सगळ्यात आणि बेस्ट सेट आहे माझ्या थिंकिंगने तरी तुमच्या ट्रॅपसाठी. ह्याच्या एवढा पंप तुमच्या ट्रॅप्सला दुसरा फक्त एकच सेट देऊ शकतो, तो आपण नंतर पाहूयात. पण हा तुम्ही नक्कीच ट्राय करावा, त्यामुळे तुमचे ट्रॅप्स, तुमचा बॅक बऱ्यापैकी ट्रेन होते. आणि शेवटी शोल्डरची वर्कआउट आहे, सो तुमचे डेल्ट तर होणारच आहेत नक्कीच स्ट्रेच. सो 3D शोल्डरसाठी हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. तुमचे मागचे ट्रॅप्स, रिअल डेल्ट, फ्रंट डेल्ट पण होता त्याने, आणि लॅटरल डेल्ट बऱ्यापैकी शोल्डरचा वर्कआउट पूर्ण कम्प्लीट ह्याच्याने होऊ शकतो तुमचं. तर आपण नेक्स्ट सेटकडे बोलतोय, पण त्यासाठी सगळ्यात जास्त मेहनत लागणारा पॉईंट म्हणजे कॅमेरा सेट करणं, त्याच्यानंतर त्याचा फोकस चेक करणं, आपण त्या कॅमेऱ्यामध्ये येतोय नाही येतोय. ते करता करता खूप जास्त मेहनत लागते, आणि ते जाता जाता असं आपण कुठेतरी धडकतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वेट लिफ्ट करताल, वेट मारताल, तर ते वेट तुम्ही रिरॅक करणं ही तुमची जिम्मेदारी, नाहीतर मग कोणाला तरी इंजुरी होणारच आहे. थोडक्यात नंतरचा सेट म्हणजेच आपला सेकंड सेट, त्याच व्हेरिएशन मधला म्हणजेच फ्लाय मधला. जसं की तुम्हाला दिसत असेल की माझे हात खाली आल्यानंतर ट्रॅप्स थोडेसे वरती येतात, म्हणजे तसे जेवढे तुम्हाला पुश करता येतील त्यानुसार तुमचा ट्रॅप्स वरती तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा आहे की तुमच्या डेल्ट वरती स्ट्रेस घ्यायचा आहे, हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर आता हे सगळं झाल्यानंतर आपला एक शेवटचा आणि फेवरेट सेट आहे, तो म्हणजे हा तुमचा बॅक ट्रेन करेल, पूर्ण ट्रॅप्स ट्रेन करेल. बॅक मधील जो मिडल मसल आहे, जो म्हणजे रोम्बॉइड, तो पण तुमचा ट्रेन होईल.
तुमचे जे रिअल डेल्ट आहेत ते खूप कमी वर्कआउटमध्ये जे वर्क केले जातात त्यातला हा एक वर्कआउट आहे. यामध्ये तुमचं रिअल डेल्ट ट्रेन होऊन जाईल. तर यानंतर ना आपण घेणार आहे आपला सगळ्यात शेवटचा आणि फेवरेट सेट म्हणजे थोडक्यात फ्लेक्सिंग. आता फ्लेक्स करताना तुम्ही मिररच्या समोर करा आणि जिथं तुम्ही वेट लिफ्ट करताय त्या मिररच्या समोर करा, म्हणजे तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं. आता हे पंप झालेले तुम्ही शोल्डर पाहू शकता. आपला डेल्ट पण आणि ट्रॅप्स पण असले एकदम कडक मध्ये दिसत आहेत. सो आजसाठी बस आणि टाटा गुड बाय.